भाजपा एनडीए सरकार के लिए सर्वोपरि है। वहीं संवेदनशील मामले में कांग्रेस जिस तरह की बयानबाजी कर रही है, वो भी आपको याद रखना है। कांग्रेस जिस तरह के बयान दे रही है, वो खतरनाक है। इस समय वेस्ट एशिया में चल रहे युद्ध पर सबकी नजर है। इस युद्ध का प्रभाव भारत पर कम से कम पड़े, इसके लिए हमारी सरकार लगातार काम कर रही है। यहां केरलम के बहुत सारे लोग युद्धग्रस्त क्षेत्रों में काम कर रहे हैं। युद्ध शुरू होने के बाद से ही मैं इन देशों के सभी राष्ट्राध्यक्षों से लगातार बात कर रहा हूं, संपर्क में हूं। सारे ही देश युद्ध क्षेत्रों में फंसे भारतीयों की सुरक्षा को प्राथमिकता दे रहे हैं। वहां पर हमारे भाई बहनों को कोई तकलीफ ना हो, इसके लिए भारतीय दूतावास भी दिन रात काम कर रहा है। भारतीयों के हितों की सुरक्षा भाजपा एनडीए सरकार के लिए सर्वोपरि है। वहीं संवेदनशील मामले में कांग्रेस जिस तरह की बयानबाजी कर रही है, वो भी आपको याद रखना है। कांग्रेस जिस तरह के बयान दे रही है, वो खतरनाक है। कांग्रेस चाहती है कि खाड़ी देशों में रहने वाले करीब 1 करोड़ भारतीयों की जिंदगी खतरे में पड़ जाए और फिर कांग्रेस इसका सियासी फायदा उठा सके। സുഹൃത്തുക്കളെ, ഈ സമയത്ത് പശ്ചിമേഷ്യയിൽ യുദ്ധം നടക്കുകയാണ്. എല്ലാവരുടെയും ശ്രദ്ധ അങ്ങോട്ടാണ്. ഈ യുദ്ധത്തിന്റെ ദോഷകരമായ ഫലങ്ങൾ നമ്മുടെ രാജ്യത്തിന് ഏറ്റവും കുറച്ചു മാത്രം സംഭവിക്കാൻ വേണ്ടി നമ്മളുടെ സർക്കാർ ശ്രമിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. കേരളത്തിൽ നിന്നും വളരെയധികം പേർ യുദ്ധം ബാധിച്ച സ്ഥലങ്ങളിലുണ്ട്. യുദ്ധം തുടങ്ങിയ ശേഷം ഞാൻ ഈ രാജ്യങ്ങളിലെ രാഷ്ട്രത്തലവന്മാരുമായി നിരന്തര സമ്പർക്കത്തിലാണ്. എല്ലാ രാജ്യങ്ങളും യുദ്ധഭൂമിയിൽ പെട്ടുപോയ ഭാരതീയരുടെ സുരക്ഷയ്ക്ക് വളരെ പ്രാധാന്യം നൽകുന്നുണ്ട്. അവിടെയുള്ള നമ്മുടെ സഹോദരീ സഹോദരന്മാർക്ക് ഒരു തരത്തിലുള്ള ബുദ്ധിമുട്ടുകളും ഉണ്ടാവാതിരിക്കാൻ നമ്മളുടെ നയതന്ത്ര കാര്യാലയങ്ങൾ, എംബസികൾ രാവും പകലും ജോലി ചെയ്യുകയാണ്. ഭാരതീയരുടെ താൽപര്യങ്ങൾ സംരക്ഷിക്കുക എന്നത് ബിജെപി എൻഡിഎ സർക്കാർ ഏറ്റവും കൂടുതൽ പ്രാധാന്യം കൊടുക്കുന്ന കാര്യമാണ്. എന്നാൽ ഈ വളരെ മർമ്മപ്രധാനമായ വിഷയത്തിൽ കോൺഗ്രസ് ഏതു തരത്തിലാണ് പ്രസ്താവനകൾ ഇറക്കുന്നത് എന്ന് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിക്കൂ. നിങ്ങൾ ഓർക്കൂ, അവർ കോൺഗ്രസുകാർ പറയുന്ന കാര്യങ്ങൾ വളരെ അപകടകരമായ കാര്യങ്ങളാണ്. അവരാഗ്രഹിക്കുന്നത് ഗൾഫിൽ അവിടെ ജോലി ചെയ്യുന്ന, താമസിക്കുന്ന 1 കോടിയോളം വരുന്ന ഭാരതീയർ അപകടത്തിലാവണമെന്നാണ്. എന്നിട്ട് കോൺഗ്രസിന് അതിൽ നിന്നും രാഷ്ട്രീയ ലാഭമുണ്ടാക്കണമെന്ന് അവർ ചിന്തിക്കുന്നു. यहां एक मेरा बाल मित्र चित्र बना करके लाया है। बेटा गिर जाओगे आप। मैं मेरे एसपी जी को कहता हूं, वो चित्र ले लेंगे और अगर आपका एड्रेस होगा तो मैं चिट्ठी लिखूंगा. അതിന്റെ പിന്നിൽ അഡ്രസ് എഴുതിയാൽ താങ്കൾക്ക് കത്തയക്കും. आराम प्रसाद. अवार्ड्स के बार्टर सिस्टम के बारे में आपका क्या कहना है? व्हाट डू यू हैव टू से अबाउट द बार्टर सिस्टम इन अवार्ड्स? मैं कुछ समझा नहीं सर. बार्टर, BARTER. अवार्ड्स में डांस करके ट्रॉफी ले जाए स्टार. मेरे पिताजी कहा करते थे सर के
अगर ऐसा मौका मिले तो ले लो। बहुत अच्छी बात है, तुम्हारे पिताजी ऐसा सोचते थे। तुम्हारे पापा की तरफ से मैं तुमको प्यार देता हूँ। मुझमुंडा उल्लू का पटा। सर वन क्वेश्चन प्लीज, ये 2026 में हम रेट्रो सीन क्यों कर रहे हैं सर? क्योंकि फिल्म अवार्ड्स में अभी तक गोलमाल चल रहा है। अब फोन पे अवार्ड्स की सौदेबाजी नहीं होगी, नॉट पॉसिबल। आ रहे हैं चेतक स्क्रीन अवार्ड्स 5 अप्रैल को रात 8 बजे लाइव यूट्यूब, सोनी लिव और सोनी टीवी पर। लाइव मतलब सब कुछ असली होगा, सिर्फ हमको छोड़ के।